लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। तर आता प्रदीपने चांदेकरांच्या घरी खूप मोठा तमाशा केलेला असतो। प्रदीपने कलाला अद्वैतच्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी म्हणजेच डिवोर्स देण्यासाठी सांगितलेलं असतं आणि आबांनी सुद्धा कलासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत असं सांगितलेलं असतं। तर तेव्हाच आता कलाने तिथे सर्व चांदेकरांना खूप मोठं वचन दिलेलं असतं। तर आता प्रदीपने काय तमाशा केला आणि कलाला अद्वैतच्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी का सांगितलं, मग तेव्हाच तिथे कलाने चांदेकरांना कोणते वचन दिले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर इकडे प्रदीप अद्वैतला म्हणत असतो की अद्वैत, मी हे डिवोर्सचे पेपर आणले आहेत आणि ते तुझ्याकडे ठेव आणि तू लगेच कलाला डिवोर्स देऊन टाक। तू आजपर्यंत बळजबरीच्या लग्न बंधनात अडकलेला होतास, परंतु आता तू डिवोर्स देऊन स्वतःची सुटका कर। त्यानंतर प्रदीप आता कलाकडे जाऊन म्हणतो की कला, मी तुझ्यापुढे हात जोडतो, तू माझ्या मुलाच्या आयुष्यातून निघून जा। जेव्हापासून तू या घरात आली आहेस तेव्हापासून माझ्या अद्वैतने खूप काही भोगले आहे, त्याचे खूप हाल झाले आहेत आणि आता चांदेकरांच्या घरामध्ये रोज काही ना काही तमाशा होतच असतो। तू आता एकदाच अद्वैतला डिवोर्स देऊन त्याची सुटका कर। तर आता नैना आणि राहुलने प्लॅनिंग करून आबांना जेलमध्ये पाठवलेलं असतं आणि सर्व चांदेकरांनी आळ कलावरती ढकललेला असतो आणि त्यामुळेच प्रदीप सुद्धा कलाला चांदेकरांचं घर सोडून अद्वैतच्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी सांगत असतो। प्रदीप कलाला डिवोर्स दे म्हटल्यावरती कला म्हणते, जर मी अद्वैतला डिवोर्स दिला तर सर्वांना असं वाटेल की आबांविरुद्ध कंप्लेंट मीच केली होती, परंतु असं काहीच नाहीये, मी काहीही केलेलं नाही। तेव्हा प्रदीप म्हणतो, कला, या डिवोर्सचा आबांच्या कंप्लेंटशी काही संबंध नाहीये। तेव्हा कला म्हणते, मग अद्वैतला डिवोर्स का पाहिजे? तुम्ही अद्वैतला एकदा तरी विचारलं आहे का त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे ते? तेव्हा सरोज म्हणते की अद्वैत, तू या मुलीला सांग की तुझ्या मनामध्ये काय चाललं आहे, तू या डिवोर्स पेपरवरती साईन कर। तेव्हा प्रदीप सुद्धा म्हणतो की अद्वैत, तू हा पेन घे आणि लगेचच त्या डिवोर्स पेपर्सवरती साईन कर। परंतु अद्वैत त्या पेपर्सवरती साईन करत नाही आणि अद्वैत कलाला विचारतो की कला, तुला काय पाहिजे? तेव्हा कला म्हणते, अद्वैत, मी तुला खरं सांगू का, मला तुझी आयुष्यभराची साथ आणि प्रेम पाहिजे आणि मला तुझा विश्वास पाहिजे। जर तुझा माझ्यावरती विश्वास असेल आणि तुझ्या हृदयामध्ये माझ्यासाठी थोडीशी जागा असेल तर मी निर्दोष सिद्ध होईपर्यंत तू माझी साथ दे। तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत, या मुलीने चांदेकरांची सून असण्याचा हक्क आधीच गमावला। नैना, कला ही तुझी बहीण आहे हे तू विसर, नाहीतर तुला सुद्धा चांदेकर कुटुंबियांना विसरावं लागेल। जो या कलासोबत संबंध ठेवेल त्याचा या चांदेकर घराण्याशी कोणताही संबंध राहणार नाही। तेव्हा त्यांना कला म्हणते की जर मी इथे राहिल्याने तुम्हाला त्रास होत असेल तर मी स्वतःच येथून निघून जाते। तेव्हा तिथे रोहिणी मध्ये पडत म्हणते की मी पूर्ण जग बघितलं आहे, या मुलीसारखी कारस्थानं करणारी मुलगी कधीच पाहिली नाही। तू आता घराबाहेर गेली तर बाहेरून काय करशील ते कुणास ठाऊक। तू चांदेकरांच्या घरात नाही तर बाहेरून आणखीन काहीही कारस्थानं करू शकतेस। तेव्हा आबा म्हणतात की या मुलीने स्वतःच्या नालायकपणामुळे चांदेकरांचं घर बदनाम केलं आणि चांदेकरांची इज्जत धुळीला मिळवली आणि आता हे सर्व करून तुला खूप आनंद होत असेल ना? आता आमचा सर्वांचा आणि खास करून अद्वैतचा तुझ्यावरून विश्वास उडाला आहे। तेव्हा कला म्हणते, तुम्ही मला म्हणत आहात तुमचा माझ्यावरून विश्वास उडाला आहे, पण कधी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलाय का? जर तुम्हाला आपले संबंध तोडायचेच आहेत तर आपण तुमच्या मनाप्रमाणेच करू। मी आता तुमची नातेवाईक म्हणून नाही तर तुमची पाहुणी म्हणून इथे राहीन। तेव्हा सरोज म्हणते, तू स्टोर रूम मध्ये राहिली तर खूपच बरं होईल, तू माझ्या अद्वैतच्या आयुष्यामध्ये येऊ नको, तुझ्यामुळे माझ्या अद्वैतच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत। तेव्हा सोहम म्हणतो, कला वहिनीला परत आणखी स्टोर रूम मध्ये पाठवणं खूप चुकीचं असेल। आबा म्हणतात, हिला स्टोर रूम मध्ये पाठवणं जर चुकीचं असेल तर तिने जे केलं आहे ते योग्य आहे का? मी तुम्हाला एकदाच सांगितलं आहे ना, आता या मुलीसोबत आपण कोणताही संबंध ठेवायचा नाही। तेव्हा कला म्हणते, मला सर्व काही मान्य आहे, परंतु
मी तुम्हाला आणखीन एकदा सांगते, आबांविरुद्ध कंप्लेंट मी केलेलीच नाहीये. यामागे ज्या कोणत्या व्यक्तीचा हात आहे त्याला मी आता शोधूनच काढणार आणि खऱ्या गुन्हेगाराला तुमच्यासमोर लवकरात लवकर घेऊन येईन. जर मी तसं करू शकले नाही तर मी स्वतः येथून निघून जाईल. असं म्हणून कला तिच्या रूममध्ये येते. कला आता तिचं सामान पॅक करून स्टोर रूममध्ये जाणार असते तेव्हाच तिथे अद्वैत येतो. अद्वैत हा शांतच बसलेला असतो. तो कलाला काहीही बोलत नसतो. तेव्हाच तिथे सरोज येते आणि म्हणते, अद्वैत आता तू तुझ्या रूममध्ये शांत राहू शकशील. आता तुला जास्त टेन्शनही येणार नाही. तुझं डोकं शांत राहील. हे ऐकून कला तिथून रागाने निघून जाते. त्यानंतर तिथे सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत आता तुझी रूम मी आधीसारखी तुला नीटनेटकी करून देईन. तेव्हा अद्वैत म्हणतो, आई राहू दे, त्या कलाचं सामान वगैरे ती स्वतः घेऊन जाईल. तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत जर तुला ती मुलगी परत येऊ शकते असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. अद्वैत तुला सर्व काही सत्य माहीत आहे तरी सुद्धा तू त्या मुलीला आणखीन का विसरत नाहीये, तिला का करतो आहेस. असं म्हणून सरोज तेथून रागाने निघून जाते. तर इकडे राहुल त्याची आणि नैनाची रूम पूर्णपणे विस्कटून नैनाचे सर्व दागिने घेऊन जात असतो आणि त्याने सर्व दागिने एका बॅगमध्ये भरलेले असतात. तेव्हाच तिथे नैना येते. नैना पाहते तर काय, राहुलने नैनाचे सर्व दागिने घेतलेले असतात आणि तो गडबडीने कुठेतरी जात असतो. तेव्हा नैना राहुलला विचारते की राहुल, तू हे सर्व दागिने घेऊन कुठे जात आहेस. सर्व माझे दागिने आहेत. तू मला तुझ्या वस्तूला हात देखील लावू देत नाही. तू मला सांग, तू कुठे चालला आहेस. नैना ही राहुलच्या बॅगला धरत असते आणि ती राहुलला बाहेर जाऊ देत नसते. तेव्हाच आता राहुल रागाने नैनाला धक्का देतो आणि पुढे निघून जातो. राहुल हा बाहेर जात असतो तेव्हाच त्याच्या बॅगमधील एक नेकलेसचा बॉक्स खाली पडतो आणि आता राहुल तो बॉक्स उचलणारच असतो. इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत लगेचच तो बॉक्स उचलतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे सर्व काय आहे राहुल, तू हे दागिने घेऊन इतक्या झटापटीने कुठे जात आहेस. तेव्हा तिथे मागून रोहिणी येते आणि ती अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत, ही आपल्या पिढीची ज्वेलरी नाहीये, ही माझी स्वतःची पर्सनल ज्वेलरी आहे. आजकाल ही ज्वेलरी मी वापरत नाही म्हणूनच मी त्याला ही ज्वेलरी लॉकरमध्ये ठेवायला सांगितले आहे. तेव्हा राहुल सुद्धा म्हणतो, मॉम बरोबर बोलत आहे, मी आता तिकडेच चाललो होतो. इतक्यातच तिथे सरोज येते आणि आता ती लगेचच म्हणते की ही ज्वेलरी तर नैनाची आहे, नैनाला ही लग्नामध्ये दिली होती. इतक्यातच तिथे नैना येते आणि नैना काही बोलणारच असते. इतक्यातच तिथे रोहिणी लगेचच नैनाला खुणवते आणि शांत करते. तेव्हा सरोज म्हणते, नैना आता तू काहीतरी बोलत होतीस, तुम्ही तिघे आमच्यापासून काहीतरी लपवत आहात. त्यांचं चालू असतं. इतक्यातच अद्वैत म्हणतो, ठीक आहे जाऊ द्या, आणि राहुल पुढच्या वेळेस जास्त गडबड करू नकोस, जरा सांभाळून चालत जा. तो बॉक्स पिशवीतून खाली पडला होता आणि तुझे लक्ष सुद्धा नव्हते, जरा सांभाळून. तर आता कला अद्वैत मिळून शोधणार आणि ते दोघेजण परत एकत्र येणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.